हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण केमिकल थर्मोडायनामिक्स नावाचं युनिट बघत होतो क्लास 12चं, आणि ज्याच्यामध्ये पुढचा टॉपिक आपल्याला आज बघायचा आहे प्रॉब्लेम्स ऑन एन्थाल्पी चेंज अँड वर्क डन इन अ केमिकल रिॲक्शन. मग आता याचे जे फॉर्म्युले होते ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत, तरी एकदा परत रिकॉल करून देतो कोणकोणते फॉर्म्युले आहेत. एक फॉर्म्युला आहे आपल्याजवळ डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही, हा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ, बरोबर. त्यानंतर आणखी दुसरा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी, हा दुसरा फॉर्म्युला आहे. त्यानंतर आणखी तिसरा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस डेल्टा एन जी आर टी, हा फॉर्म्युला आहे वर्क डन इन केमिकल रिॲक्शनचा, इन केमिकल रिॲक्शन, वर्क डन इन केमिकल रिॲक्शन त्याच्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे. त्यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही किंवा मायनस पी डेल्टा व्ही असं लिहिलं तरी चालेल. तर हा कशाचा आहे? हा पण वर्क डनचा आहे, पण कोणतं? याला म्हणतो आपण प्रेशर व्हॉल्यूम वर्क. काय म्हणतो याला? प्रेशर व्हॉल्यूम वर्क. तर हा वेगळा फॉर्म्युला आहे वरच्यापेक्षा. तर हे काही फॉर्म्युले होते ज्याचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत. मग बघा, आता जर तुम्ही हा 1 आणि 4 जर बघितला तर याच्यावरून तुम्ही आणखी एक फॉर्म्युला तयार करू शकता. कोणता फॉर्म्युला तयार करू शकता ते पहा. इथं आहे डेल्टा एच, डेल्टा एच इज इक्वल्स टू इथं काय आहे डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. आता पी डेल्टा व्ही म्हणजे काय बघा, हा पी डेल्टा व्ही आहे, इथं कोणतं साईन आहे? मायनस. मग हा मायनस जर तुम्ही इकडे शिफ्ट केला तर डब्ल्यू सोबत जाईल तो, म्हणजे मायनस डब्ल्यू लिहू शकता तुम्ही कशाला? पी डेल्टा व्हीला, बरोबर. म्हणजे डेल्टा एच काय होणार? डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस मायनस मायनस काय होणार? डब्ल्यू. म्हणजे डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू मायनस डब्ल्यू, हा एक फॉर्म्युला आपल्याकडे तयार होतो. स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर आता आपण या टॉपिकचे न्यूमरिकल बघू. तर फॉर्म्युले लक्षात असू द्या, लॉग कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला आल्या आणि डेटा काढता आला तर तुम्ही इझिली न्यूमरिकल सॉल्व करू शकता. बघा आता काय दिलेलं आहे आपल्याला. फर्स्ट नंबरचं न्यूमरिकल पाहू आपण याच्यामध्ये. गिवन डेटा काय म्हणत आहे पहा. सर्वात आधी डेल्टा एच फॉर द रिॲक्शन आहे 2C सॉलिड, त्यानंतर प्लस 3H2 गॅस, ॲरो करून आहे C2H5 गॅस, इज मायनस 84.4 किलो जूल. आता हे व्हॅल्यू कशाची आहे? जूलमध्ये, किलो जूलमध्ये दिलेले आहे, मायनस 84.4 किलो जूल. पण वाक्याची सुरुवात कशाने झाली? डेल्टा एच फॉर द रिॲक्शन. म्हणजे हे व्हॅल्यू जे आहे, हे व्हॅल्यू कोणाची आहे? डेल्टा एचची आहे. पुढे काय म्हणते? ॲट 25 डिग्री सेल्सिअस. 25 डिग्री सेल्सिअस आहे. डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे काय आहे? टेम्परेचर आहे. पण टेम्परेचर आपल्याला कशामध्ये पाहिजे? केल्विनमध्ये. म्हणजे काय येणार? 25 प्लस 273.15 म्हणजेच 298.15 कशामध्ये? केल्विनमध्ये कन्वर्ट केलं आपण. पुढे काय म्हणते पहा. कॅल्क्युलेट डेल्टा यू फॉर द रिॲक्शन. कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला? डेल्टा यू आणि ॲट 25 डिग्री सेल्सिअस. आर दिलेला आहे तुम्हाला. आर किती दिलेला आहे? 8.314 जूल पर केल्विन पर मोल, बरोबर. मग आता बघा हे प्रॉब्लेम सॉल्व कसं करणार आपण. तर याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं काय आहे, तर डेल्टा यू तुम्हाला काढायचं आहे. बाकी कशा पद्धतीनं सॉल्व करणार ते पण. तर डेल्टा एचचा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. डेल्टा एचचा फॉर्म्युला आहे डेल्टा यू प्लस कोणता? एक आहे पी डेल्टा व्ही. पण पी डेल्टा व्हीसाठी तुम्हाला प्रेशर आणि व्हॉल्यूम इथं दिलेला आहे का? नाही दिलेला. मग अजून एक फॉर्म्युला होता प्लस डेल्टा एन जी आर टी. आता याच्यामध्ये आर आणि टी तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला समजलं फॉर्म्युला वापरायचा आहे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. पण त्याआधी बघा इथं हा जो आर आहे तो जूलमध्ये, बरोबर, आणि इथं जो डेल्टा एच आहे तो किलो जूलमध्ये. मग आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. मग काय होणार? मायनस 84.4 इंटू 10⁻³ जूल. किलो जूलला जूलमध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण हा जूलमध्ये आहे तर हा पण जूलमध्ये लागेल आपल्याला. मग आता डेल्टा एच तुम्हाला माहिती आहे, डेल्टा यू तुम्हाला काढायचं आहे, डेल्टा एन जी माहीत आहे का? नाही. मग काय करणार आपण इथं? टू फाइंड. काय फाइंड करणार आपण? डेल्टा एन जी. आणि डेल्टा एन जी फाइंड करायचा फॉर्म्युला काय असते? डेल्टा एन जी इज इक्वल्स टू काय असते? N2 - N1.
मग आता N2 आणि N1 तुम्हाला रिॲक्शनवरून भेटतील, म्हणून मी काय लिहितो इथं फ्रॉम रिॲक्शन आणि रिॲक्शनवरून N1 सांगा आणि N2 सांगा किती आहे ना. बघा हे रिॲक्शन आहे. N1 म्हणजे गॅससाठी पाहिजे आपल्याला रिॲक्टंट, हा सॉलिड आहे म्हणजे हा पाहिजेत नाही. हा गॅस आहे म्हणजे हा पाहिजे, किती आहे 3, म्हणजे N1 किती झाला 3. हा सॉलिड आहे त्यामुळे घ्यायचा नाही. त्यानंतर हा गॅस आहे, किती आहे हा गॅस, इथं काही नाही म्हणजे किती आहे 1 आहे, बरोबर. म्हणजे N2 किती झाला 1. मग N1 N2 माहीत झाला. मग देअरफॉर डेल्टा NGचा फॉर्म्युला आहे N2 - N1. मग N2 आहे 1 मायनस N1 आहे 3 म्हणजे किती झालं -2. म्हणजे जो डेल्टा NG आहे तो किती आला आपला -2, बरोबर. स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आता डेल्टा NG माहीत झाला. बघा डेल्टा NG माहीत झाला, R माहीत आहे, T माहीत आहे. R आहे 8.314, T आहे 298.15 आणि डेल्टा H जो आहे तो डेल्टा H किती आहे, तो डेल्टा H आहे -84.4 आणि किलो जूलला जूल करा. मग आता काय करतो मी, याला रफ करतो आणि सॉल्व करतो. बघा मग आता हे जर डेल्टा NG -2 आलेला आहे लक्षामध्ये असू द्या. तर आता ह्या व्हॅल्यू मी या फॉर्म्युल्यामध्ये पुट करतो. मग आपण काय लिहिणार आता पुढे, देअरफॉर डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा NG RT. मग आता डेल्टा H किती आहे, तर डेल्टा H आहे -84.4 इंटू 10⁻³ इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस डेल्टा NG किती आला आपला -2. R किती आहे 8.314 इंटू T किती आहे 298.15. एवढ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. मग आता पुढे काय होणार बघा, हा -84.4 10⁻³ इकडे डेल्टा U प्लस मायनस काय होणार -2 इंटू 8.314 इंटू 298.15, बरोबर. एवढं आपल्याला दिलेलं आहे. मग आता आपल्याला डेल्टा U काढायचा आहे, तर हा इकडे शिफ्ट करा कारण हा प्लस आहे, हा इथंच राहू द्या. हा मायनस आहे, इकडे आला तर काय होईल प्लस. म्हणजे काय होणार इथं बघा, हा -84.4 10⁻³ हा मायनस इकडे आला तर काय होणार प्लस, किती आहे 2 इंटू 8.314 इंटू 298.15 आणि इकडे काय राहिलं फक्त डेल्टा U, काय राहिला फक्त डेल्टा U. मग कसं सॉल्व करणार आहे, तर बघा आता कॉम्प्लिकेटेड आहे थोडं, इथं तुमचं रॉंग होऊ शकते. तर हा तर सॉल्व करण्याची गरज नाही आहे तुम्हाला, पण हा सॉल्व करावा लागेल. तर हा कसा सॉल्व करणार आपण, तर हे तिन्ही पण मल्टिप्लायमध्ये आहेत, याचा लॉग याचा लॉग याचा लॉग, तिघांच्या लॉगची काय येणार ॲडिशन. मग मी ते ॲडिशन करतो सर्वात आधी. 2चा लॉग काय येणार 0.3010, 8.314चा 0.9198, त्यानंतर 298.15चा 2 पॉईंट. आता हा काढावा लागेल, बरोबर. कसा बघणार आपण लॉग, 29 मध्ये 8 आणि 1चा मेन डिफरन्स, 29 मध्ये 8 आणि 1चा मेन 4743, किती येते हा 4743. यांच्या लॉगची काय करावी लागेल ॲडिशन, कारण हे सगळे कशामध्ये आहेत मल्टिप्लायमध्ये आहेत. किती येणार 8 आणि 3 11, कॅरी 1 2, 11 आणि 4 15, कॅरी 1 2 आणि 7 किती झाले 9, त्यानंतर 9 आणि 3 12 आणि 4 16, कॅरी 1 किती झाले 3. आता काय करणार 69 मध्ये 5, 1चा मेन डिफरन्स. तुम्हाला काय काढायचा आहे याचा अँटी लॉग काढायचा आहे. काय काढणार अँटी लॉग. मग 69 मध्ये 5 आणि 1चा मेन डिफरन्स, 69 मध्ये 5 आणि 1चा मेन डिफरन्स किती आलं 49. 69 मध्ये 5 बरोबर आहे का, एकदा चेक करा 8 9 बरोबर. 69 मध्ये 5 तर हे येणार आहे तुमचं 1चा मेन डिफरन्स 4956, किती आलं 4956. एक डिजिट सोडून पॉईंट आणि पॉवर किती येणार 3, बरोबर. मग आता पुढे काय करणार आपण, आता अँटीलॉग काढला आपण, इथं पुट करू आन्सर. पुट केलं तर काय होणार, इथं हा आहे -84.4 10⁻³ प्लस याचा जर काढला तर किती आला 4.956 10⁻³ आणि इज इक्वल्स टू काय राहिलं डेल्टा U, बरोबर. इज इक्वल्स टू काय राहिलं डेल्टा U. हे मी कट करतो इथं, बरोबर. मग आता इथं पण 10⁻³ आहे, इथं पण 10⁻³ आहे. 10⁻³ काय निघेल तिथून कॉमन निघेल आणि 10⁻³ कॉमन निघलं तर आतमध्ये काय राहिलं -84.4 प्लस 4.956 आणि इंटू किती येणार 10⁻³ आणि इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला डेल्टा U. मग आता
काय करणार तुम्ही, हा प्लस आहे हा मायनस आहे, मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करा, जे आन्सर येणार त्याचा अँटीलॉग, म्हणजे तुम्हाला इथून डेल्टा यू भेटेल. आन्सर काढा, ते मायनस येईल कारण इथं मायनस साईन आहे. मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करा, मोठ्या संख्येचं साईन द्या आणि इंटू किती येणार 10⁻³ आणि हे आन्सर कशामध्ये असेल, जूलमध्ये, कारण डेल्टा यूचं युनिट पण काय असते, जूल असते. अशा पद्धतीनं आपण हे फाइंड आउट करणार. बघा लॉग कॅल्क्युलेशनमध्ये थोडी काढता वेळेस गडबड होऊ शकते, पण तुम्हाला व्यवस्थित काढायचं आहे. प्रोसिजर समजणं महत्त्वाची आहे. प्रोसिजर समजली तर लॉग कॅल्क्युलेशन तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. स्क्रीनशॉट काढून घ्या. तर या टॉपिकचं हे आपण फर्स्ट नंबरचं न्यूमरिकल बघितलं. आता पुढे बघू आपण डेल्टा यू फाइंड आउट केला आपण या न्यूमरिकलमध्ये. पुढचं बघू आता सेकंड नंबरचं न्यूमरिकल. सेम अशाच पद्धतीनं आपण सॉल्व करणार आणि काय करायचं आहे, लॉग कॅल्क्युलेशनवरती ध्यान द्यायचं आहे. लॉग कॅल्क्युलेशन चुकल्या नाहीत पाहिजेत, सगळ्यात महत्त्वाचं ते. तर बघा पुढचं न्यूमरिकल सेकंड नंबर, गिवन डेटा. गिवन डेटा काय सांगत आहे पहा. पुढे आपल्याला दिलेलं आहे कॅल्क्युलेट डेल्टा यू. कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला, डेल्टा यू कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे इक्वल टू क्वेश्चन मार्क ॲट 298K. 298K. के म्हणजे केल्विन, केल्विनमध्ये काय मोजतो आपण, टेम्परेचर. पुढे काय म्हणते आणखी आपण पुढे दिलेलं आहे आपल्याला फॉर द रिॲक्शन. रिॲक्शन आहे एक C2H4 गॅस प्लस HCl गॅस, इकडे आहे C2H5Cl गॅस. त्यानंतर या रिॲक्शनसाठी डेल्टा एच दिलेला आहे -72.3 किलो जूल. आपल्याला पाहिजे जूल, म्हणजे -72.3 10⁻³ किलो जूलला जूलमध्ये कन्वर्ट करा. नंतर पुढे काय म्हणते, हाऊ मच PV वर्क इज डन. कोणतं वर्क सांगितलं तुम्हाला, PV वर्क. PV वर्क इज डन म्हणजे इक्वल टू क्वेश्चन मार्क, PV वर्क म्हणजे W. बघा आता हे प्रॉब्लेम कसं सॉल्व करणार आपण, तर आपल्याला त्यानं PV वर्क म्हणजे कोणतं वर्क सांगितलं, प्रेशर व्हॉल्यूम वर्क सांगितलं. आणि प्रेशर व्हॉल्यूम वर्कचा फॉर्म्युला असते W इज इक्वल्स टू मायनस, काय फॉर्म्युला असते बघा, प्रेशर व्हॉल्यूम वर्क काढायचं आहे तुम्हाला. पण ते काढण्यासाठी तुम्हाला दिलेलं काय आहे, त्यानं डेल्टा यू काढायचा आहे आणि हा W काढायचा आहे आणि टी दिलेला आहे. हे रिॲक्शन याच्यामध्ये डेल्टा एच दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला डेल्टा एचचा वापर करावा लागेल. तर डेल्टा एचचा फॉर्म्युला काय असते, डेल्टा एच इज इक्वल्स टू काय असते, डेल्टा एच इज इक्वल्स टू असते डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. हा एक फॉर्म्युला आपल्याला. पण पी डेल्टा व्ही वापरणार का आपण, इथं टेम्परेचर दिलेलं आहे आपल्याला. जर तुम्ही इथं पी डेल्टा व्ही वापरला तर काय होणार बघा, पी डेल्टा व्ही जर वापरला तर डेल्टा यू काढायचा आहे. मग पी डेल्टा व्हीसाठी प्रेशर व्हॉल्यूम वर्क काढू शकतो का आपण, डायरेक्ट नाही काढू शकत, बरोबर. म्हणजे हा फॉर्म्युला आपण इथं नाही वापरू शकत. आपल्याला वापरावं लागेल डेल्टा NGRT, हा वापरावा लागेल. का वापरला आपण हा ते पण बघू आपण. तर सर्वात आधी PV वर्क काढायचं आहे आपल्याला. डेल्टा NGRT का वापरला, कारण तुम्हाला टेम्परेचर दिलेलं आहे, आरची व्हॅल्यू माहीत असते, डेल्टा NG तुम्ही याच्यावरून काढू शकता, म्हणजे तुम्हाला डेल्टा यू भेटून जाईल, कारण तुम्हाला डेल्टा एच पण माहिती आहे. मग इथं डेल्टा एच माहिती आहे तुम्हाला, टी माहीत आहे, आर माहीतच असते, डेल्टा यू काढायचं आहे आणि डेल्टा NG माहीत नाही. मग काय करणार आपण सर्वात आधी, टू फाइंड. काय फाइंड करणार आपण, डेल्टा NG. मग डेल्टा NGचा फॉर्म्युला काय असते, डेल्टा NG इज इक्वल्स टू काय असते, N2 - N1. मग N2 आणि N1 बघा, तर N2 आणि N1 आपल्याला रिॲक्शनवरून भेटतील, म्हणून मी इथं काय लिहितो, फ्रॉम रिॲक्शन. मग आता रिॲक्शनवरून काय समजते तुम्हाला, N1 समजेल आणि N2 समजेल. किती आहे N1 आणि N2 बघा, तर रिॲक्टंटमध्ये हा गॅस आहे, हा गॅस आहे, हा 1 आहे, हा 1 आहे, म्हणजे किती झाला N1, 1 + 1 किती झाला 2. त्यानंतर प्रोडक्टमध्ये बघा हा गॅस आहे आणि हा किती आहे 1, म्हणजे N2. म्हणजे डेल्टा NG किती झाला तुमचा, N2 - N1, म्हणजे N2 आहे 1 मायनस N1 किती आहे 2, आणि म्हणजे किती आला -1. म्हणजे तुम्ही काय फाइंड आउट केला इथं, डेल्टा NG तुम्ही फाइंड आउट केला. मग डेल्टा NG भेटला तुम्हाला -1. मग आता डेल्टा NG माहीत झाला, आर माहीत आहे, टी माहीत आहे, तुम्ही डेल्टा एच माहीत आहे, म्हणजे डेल्टा यू तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. स्क्रीनशॉट काढून घ्या. ध्यानात ठेवा डेल्टा NG किती आला -1. आता मी हे रफ करतो. मग आता रफ केलं आपण तर काय येणार पुढे बघा, तर इथं मी लिहिणार आता देअरफोर काय येणार, देअरफोर डेल्टा एचचा फॉर्म्युला माहिती आहे, व्हॅल्यू पुट करू आपण. डेल्टा एच किती आहे -72.3 × 10⁻³ इज इक्वल्स टू डेल्टा यू माहीत नाही जसाचा तसा, प्लस डेल्टा NG आला तुमचा -1, आर आहे 8.314 आणि टी दिलेला आहे तुम्हाला किती आहे 298.
टी किती दिलेला आहे तुम्हाला 298. मग काय होणार बघा, हा -72.3 10⁻³ हा आहे डेल्टा यू प्लस मायनस मायनस 1 मल्टिप्लाय केलात काही फरक पडत नाही 8.314 × 298. बरोबर. आपल्याला डेल्टा यू काढायचा आहे, हे इकडे शिफ्ट करा म्हणजे काय होणार -72.3 10⁻³ हा मायनस इकडे शिफ्ट केला तर प्लस 8.314 × 298 आणि इज इक्वल टू हा डेल्टा यू राहिला फक्त इकडे डेल्टा यू. मग आता कसं सॉल्व करणार आपण बघा. परत आता सर्वात आधी हे सॉल्व करावं लागेल, याचा लॉग दोघांच्या लॉगची ॲडिशन, जे आन्सर येणार त्याचा अँटी लॉग. तर 8.314चा लॉग 0.9198 आणि 298चा काय येणार 2.298चा काय बघावं लागेल आपल्याला 29 मध्ये 8 बघावं लागेल लॉगमध्ये. 29 मध्ये जर 8 बघितला तर हा येते 4728. 29 मध्ये 8 पाहिजे 4742 यांच्या लॉगची काय करणार ॲडिशन. किती होणार आहे 8 + 2 10 कॅरी 1 9 + 1 10 10 + 4 14 कॅरी 1 2 + 7 9 9 + 4 13 कॅरी 1 3. बरोबर. आता याचा काय काढणार आपण अँटीलॉग. याचा जर अँटीलॉग काढला तर कसा 39 मध्ये काय बघावं लागेल 4 अँटीलॉग. 39 मध्ये 4 आणि 39 मध्ये जर तुम्ही 4 बघितला तर हा येते 2477. किती आला 2477. एक डिजिट सोडून पॉईंट आणि 10⁻³ इथं पुट करू आपण. काय येणार मग हा आहे -72.3 10⁻³ प्लस हे किती आलं 2.477 10⁻³ इज इक्वल्स टू डेल्टा यू. मग पुढे काय होणार बघा, इथं पण 10⁻³ आहे, इथं पण 10⁻³ आहे. हे काय काढू आपण कॉमन काढू म्हणजे किती राहणार -72.3 प्लस 2.477 10⁻³ काढला बाहेर आणि इज इक्वल्स टू काय राहिलं डेल्टा यू. मग आता पुढे काय करावं लागेल तुम्हाला, एक प्लस आहे एक मायनस आहे म्हणजे दोघांची सबस्ट्रॅक्शन. मग मोठ्या संख्येतून छोटी संख्या सबस्ट्रॅक्ट करा म्हणजे 72.3 मधून किती मायनस करायचे 2.477. इथं काही नाही म्हणजे 0 0. बरोबर. सबस्ट्रॅक्शन केली तर 10 - 7 3 9 - 7 2 इथं राहिलं 2 12 - 4 8 त्यानंतर इथं 1 इथं झाले 11 - 2 9 आणि इथं आले 6. मग आता हे आली तुमची सबस्ट्रॅक्शन, मोठ्या संख्येचं साईन आहे मायनस म्हणून मायनस 69.823 × 10⁻³ हा झाला डेल्टा यू. मग देअरफोर डेल्टा यू इज इक्वल्स टू -69.823. बरोबर. आणि हे आन्सर कशामध्ये येणार तुमचं जूलमध्ये. पॉवर आहे याला किती आहे पॉवर 10⁻³ आणि कशामध्ये आलं आन्सर हे जूलमध्ये आलं. तर आपण डेल्टा यू फाइंड आउट केला, स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आता बघा डेल्टा यू फाइंड आउट झाला, अजून आपला डब्ल्यू राहिला फाइंड आउट करायचा. मग डब्ल्यू कसा फाइंड आउट करणार आपण, तर आता डेल्टा यूचा आन्सर माहीत झालं, डेल्टा एच माहीत आहे तुम्हाला म्हणजे आता तुम्ही डब्ल्यू काढू शकता. कसा काढायचा ते सांगतो बघा. तर एकदम शॉर्टकटमध्ये आपण त्याला सॉल्व करू. आता कशा पद्धतीनं सॉल्व करायचं आहे तर सर्वात आधी आपल्याकडे फॉर्म्युला आहे एक, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. बट तुम्हाला माहिती आहे डब्ल्यू इज इक्वल्स टू -p डेल्टा व्ही असते. बरोबर. डब्ल्यू काय असते -p डेल्टा व्ही. मग हा मायनस जर मी इकडे शिफ्ट केला तर -w इज इक्वल टू p डेल्टा व्ही म्हणजे p डेल्टा व्हीला तुम्ही -w टाकू शकता. म्हणजे काय होणार देअरफोर हा फॉर्म्युला काय होणार देअरफोर डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस p डेल्टा व्ही. हा पण प्लस p डेल्टा व्ही आहे त्याच्या ठिकाणी काय टाकायचा -w. डेल्टा एच तुम्हाला माहिती आहे आता किती आहे डेल्टा एच -72.3 10⁻³. डेल्टा यू तुम्ही फाइंड आउट केला -69.823 × 10⁻³ आणि मायनस काय आहे इथं डब्ल्यू. बरोबर. मग आपल्याला डब्ल्यू काढायचा आहे, हा मायनस आहे इकडे शिफ्ट केला तर काय होणार प्लस. तर डब्ल्यू इज इक्वल टू इथं काय राहिलं -69.823 × 10⁻³ मायनस डब्ल्यू इकडे शिफ्ट केला तर प्लस झाला, हा मायनस आहे इकडे शिफ्ट केला तर काय होणार प्लस होणार म्हणजे प्लस काय होणार 72.3 × 10⁻³. मग आता पुढे काय करणार आपण, आता परत इथं दोन्ही ठिकाणी 10⁻³ आहे. मग हा 10⁻³ काय करू आपण कॉमन काढू इथून. तर हा 10⁻³ कॉमन काढला -69.823 प्लस 72.3 आणि बाहेर काढला आपण 10⁻³. आता सबस्ट्रॅक्शन आहे
मोठ्या संख्येतून छोटी संख्या काय करायची, सबस्ट्रॅक्ट, जे आन्सर येणार त्याचा अँटीलॉग. म्हणजे इथून तुम्हाला काय भेटेल, डब्ल्यू भेटेल. बरोबर, इथून काय भेटेल तुम्हाला, डब्ल्यू. आन्सर काढा, तर मोठ्या संख्येचं साईन म्हणजे इथं येणार प्लस, आन्सर काढा इंटू 10⁻³ आणि कशामध्ये, जूलमध्ये. तर डब्ल्यू कशामध्ये भेटेल आपल्याला, जूलमध्ये भेटेल. आणि हा जो डब्ल्यू आपल्याला जूलमध्ये भेटला, हे प्लस साईन आलं म्हणजे काय आलं, वर्क डन ऑन द सिस्टीम. स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यानंतर पुढचं न्यूमरिकल पाहू आपण या टॉपिकचं. सेम अशाच पद्धतीनं आपल्याला सॉल्व करायचं आहे. इझी न्यूमरिकल आहे, ध्यानात घ्या. लॉग कॅल्क्युलेशन आल्याशिवाय पण जमणार नाही, तर लॉग कॅल्क्युलेशन करणं महत्त्वाचं आहे. तर थर्ड नंबरचं न्यूमरिकल पाहू आपण या टॉपिकचं. थर्ड नंबर काय म्हणत आहे पहा. आता दिलेला आहे आपल्याला याच्यामध्ये थर्ड नंबर आहे, द एन्थाल्पी चेंज फॉर द रिॲक्शन. एक रिॲक्शन आहे, काय रिॲक्शन, C2H4 गॅस प्लस H2 गॅस आणि इकडे आहे C2H6 गॅस. पुढे काय म्हणते पहा, इज -620, मायनस काय दिलं आपल्याला, -620 जूल. आता हे व्हॅल्यू कशाची आहे, वाक्याची सुरुवात कशाने झाली, एन्थाल्पी चेंज फॉर द रिॲक्शन. एन्थाल्पी चेंज म्हणजे काय, डेल्टा एच. बरोबर, पुढे काय म्हणते पहा, व्हेन 100 ml ऑफ इथिलीन. इथिलीन म्हणजे काय, हा जो C2H4 आहे यालाच काय म्हणतो आपण, इथिलीन म्हणतो. आणि हा किती दिला आपल्याला, हा दिला 100 ml. 100 ml ऑफ इथिलीन अँड 100 ml ऑफ H2. हा H2 आहे, हा पण किती दिला आपल्याला, 100 ml. बरोबर, पुढे ॲट 1 बार प्रेशर, रिॲक्ट ॲट 1 बार. बार आहे म्हणजे बारमध्ये काय मोजतो आपण, प्रेशर मोजतो, म्हणजे P दिला आपल्याला. पुढे काय म्हणते, कॅल्क्युलेट द प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क. प्रेशर व्हॉल्यूम टाईप वर्क, वर्क म्हणजे डब्ल्यू. आणखी काय काढायचं आहे, डेल्टा यू फॉर द रिॲक्शन. आणखी काय काढायचं आहे, डेल्टा यू काढायचं आहे रिॲक्शनसाठी. बघा आता कसं सॉल्व करणार आपण. तर हे न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, हा C2H4 आहे, इथं काही नाही म्हणजे किती आहे, 1. 1 साठी 100 आहे. इथं हा H2 आहे, इथं काही नाही म्हणजे किती आहे, 1. किती आहे, 100 आहे. 1 असेल तर 100, 1 असेल तर 100. मग इथं पण बघा 1 आहे म्हणजे हा पण किती आहे, 100. हा दिलेला नाही आहे पण तुम्ही अज्युम केला किंवा कॅल्क्युलेट केला. कसा कॅल्क्युलेट केला, 1 मोल म्हणजे 100, 1 मोल म्हणजे 100, म्हणजे इथं पण 1 मोल आहे म्हणजे हा पण किती असेल, 100 असेल. तर असं आपल्याला माहिती पडलं. मग आता पुढे काय करणार आपण, तर डब्ल्यू काढायचं आहे. तर डब्ल्यूचा फॉर्म्युला कोणता लावणार आपण इथं, तर आपल्याला व्हॉल्यूम दिसत आहे तिथं, ML आहे म्हणजे व्हॉल्यूम आहे, प्रेशर आहे म्हणजे डब्ल्यू काय झालं, डब्ल्यू झाला मायनस काय असते, P डेल्टा व्ही. हा फॉर्म्युला आहे आपल्याला, किंवा P एक्सटर्नल लिहिलं तरी चालते, -P डेल्टा व्ही. पण आता पुढे काय करावं लागेल आपल्याला, हे तर माहिती झालंच, याच्यासोबत डेल्टा व्ही काढावा लागेल. मग हा डेल्टा व्ही कसा फाइंड आउट करणार, P माहिती आहे आपल्याला, तर डेल्टा व्हीसाठी काय करणार आपण, टू फाइंड डेल्टा व्ही. तर डेल्टा व्हीचा फॉर्म्युला असते V2 - V1. V2 - V1. मग आता V2 आणि V1 तुम्हाला पाहिजेत, मग कुठून लिहिणार तुम्ही, फ्रॉम रिॲक्शन. मग रिॲक्शनवरून तुम्ही हे लिहू शकता, काय येतील, तर V1 सांगायचं आहे. तर V1 म्हणजे रिॲक्टंटचा व्हॉल्यूम, हा रिॲक्टंट आहे, याचा व्हॉल्यूम 100 आणि हा 100 म्हणजे किती झालं, 100 + 100 म्हणजे किती झालं, 200. आणि कशामध्ये, ML मध्ये. 100 + 100 किती झाला, 200. कशामध्ये झाला, ML मध्ये. मग आता पुढे काय करू आपण, बघा V1 झाला तसाच तुम्ही V2 काढू शकता किंवा त्याला कन्वर्ट करा. तर आपल्याला हा जूल आहे, जूल आहे म्हणजे स्टँडर्ड युनिट आहे, म्हणजे तिकडे पण स्टँडर्ड युनिट लागेल. मग MLला कशामध्ये कन्वर्ट करा, मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट करा. तर MLला मीटर क्यूब जर केलं तर येणार 200 × 10⁻⁻6 कशामध्ये, मीटर क्यूब. बरोबर, MLला मीटर क्यूब करायचं असेल तर 10ची पॉवर काय असते, -6. हा कन्वर्जन फॅक्टर. V2 काय होणार रिॲक्शनवरून, V2 किती आहे इथं, 100 आहे म्हणजे काय येणार इथं, 100 ML आहे म्हणजे काय होणार, 100 × 10⁻⁻6 मीटर क्यूब. परत MLला काय केलं आपण, मीटर क्यूब केलं, 10⁻⁻6 मल्टिप्लाय केलं. मग देअरफॉर डेल्टा व्ही काय झाला आपला, डेल्टा व्ही V2 - V1. मग V2 किती आहे आपला, 100 × 10⁻⁻6 मायनस V1 किती आहे, 200 × 10⁻⁻6. मग इथं पण 10⁻⁻6, इथं पण 10⁻⁻6, कॉमन 100 - 200 आणि बाहेर काढला आपण 10⁻⁻6. मग पुढे काय होणार बघा, 100 - 200 किती, -100 आणि इंटू 10⁻⁻ काय होणार, -6. बरोबर, म्हणजे आपण डेल्टा व्ही काढला आणि कशामध्ये आला, हा मीटर क्यूबमध्ये डेल्टा व्ही फाइंड आउट केला.
मग डेल्टा व्ही जर माहीत झाला तर आपण आता डब्ल्यू काढू शकतो. मग देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, मायनस पी डेल्टा व्ही. पण हे स्टँडर्ड युनिट आहे, बार हे स्टँडर्ड युनिट नाही आहे. मग स्टँडर्ड युनिट काय आहे, 1 × 10⁵ कशामध्ये, पास्कल. तर बारला आपण पास्कलमध्ये कन्वर्ट केलं. पास्कल हे स्टँडर्ड युनिट आहे कारण इथं जूल आहे. मग प्रेशर पास्कलमध्ये पाहिजे म्हणजे 10⁵ मल्टिप्लाय केलं म्हणजे काय होणार आहे आन्सर बघा, मायनस पी किती आहे आपला, 1 × 10⁵. डेल्टा व्ही किती आला आपला, -100 × 10⁻⁻6. बरोबर. मग आता काय होणार बघा, इथं सॉल्व करतो मी, डब्ल्यू फाइंड आउट करू आपण. तर हा डब्ल्यू आहे, डब्ल्यू इज इक्वल्स टू हे मायनस हे मायनस 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 काय झालं इथं प्लस. त्यानंतर हा 10⁵, त्यानंतर हा 10⁻⁻6, हा 100 परत लिहून घेतो मी इथं, हा 100 × 10⁵ × 10⁻⁻6 म्हणजे किती बघा, हा प्लस आहे. 100 म्हणजे 10⁻², 10⁵ × 10⁻⁻6 म्हणजे किती बघा, प्लस 10⁻² + 5 किती झाले, 7 × 10⁻⁻6 म्हणजेच प्लस 10⁻7 - 6 म्हणजे 1 आणि 10⁻1 म्हणजे किती, 10. हा झाला तुमचा डब्ल्यू. आणि या डब्ल्यूचं युनिट कशामध्ये येईल, स्टँडर्ड युनिट काय येणार आहे, जूल. म्हणजे तुम्ही डब्ल्यू फाइंड आउट केला, स्क्रीनशॉट काढा. मग आता डब्ल्यू झाला, आता पुढे काय पाहिजे आपल्याला, डेल्टा यू पाहिजे. मग आता हा डेल्टा यू आपण कसा फाइंड आउट करणार ते पाहू आता. तर परत हे रफ करतो मी आता बघा. तर डेल्टा यू काढण्यासाठी आपल्याकडे डेल्टा एचचा फॉर्म्युला आहे आणि डेल्टा एचचा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, डेल्टा एच इज इक्वल्स टू काय असते, डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. बरोबर. पण याला मी मॉडिफाय करतो. कसं मॉडिफाय करतो, बट आपल्याला माहिती आहे डब्ल्यू इज इक्वल्स टू काय असते, मायनस पी डेल्टा व्ही. बरोबर. मग आणखी काय होणार पुढे, तर -डब्ल्यू इज इक्वल्स टू पी डेल्टा व्ही. शिफ्ट केला आपण मायनस साईन इकडे. मग हा फॉर्म्युला काय होणार आता, देअरफॉर डेल्टा एच इज इक्वल्स टू काय झाला, डेल्टा यू आणि प्लस पी डेल्टा व्हीला काय लिहिणार आपण, -डब्ल्यू. बरोबर. मग आता डेल्टा एच तुम्हाला दिलेला आहे किती आहे, -620. डेल्टा यू माहीत नाही, मायनस डब्ल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केला किती आला होता, डब्ल्यू तुमचा 10 आला. बरोबर. मग डेल्टा यू काढायचा आहे, हा इकडे शिफ्ट करा, -620 हा मायनस आहे इकडे आला तर होणार +10. इकडे राहिला डेल्टा यू, मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करा, मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे -610 काय भेटला, डेल्टा यू. देअरफॉर डेल्टा यू इज इक्वल्स टू -610 कशामध्ये, जूलमध्ये. म्हणजे या टॉपिकचा प्रॉब्लेम आपण सॉल्व केला. म्हणजे जे प्रॉब्लेम आहेत एन्थाल्पी चेंज आणि वर्क डन इन अ केमिकल रिॲक्शन ते अशा पद्धतीनं सॉल्व करायचे आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या. तर आपण न्यूमरिकल सॉल्व केले या टॉपिकचे. त्याच्यासोबत याच्या नोट्ससाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे जिथं तुम्हाला याच्या फ्री नोट्स भेटतील. त्याच्यासोबत तिथं ऑनलाईन MCQ टेस्ट पण होतात. त्याच्यासोबत तुमचे डाऊट पण सॉल्व केले जातील. तसंच या चॅनलला, माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा.